राज्यात आज गणरायाचं आगमन मोठ्या थाटामाटात झालं आहे. अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना सुद्धा झाली आहे. मी सध्या वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव इथं आहे. इथे आगळा वेगळा पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती फक्त सुपारीपासून बनवण्यात आली आहे. कशी बनवली, किती लागली आणि कुणी बनवली या संदर्भात आपल्यासोबत ज्यांनी ही मूर्ती घडवली ते आहेत. काका, मला सांगा, ही मूर्ती बनवण्यासाठी किती वेळ लागला आणि कशी बनवण्यात आली? त्याला 10 दिवस लागले. आणि हे मंडळ, जय भवानी जे मंडळ आहे, हे सगळे शेतकरी मुलं आहे. याच्यामध्ये प्रत्येक 9 सदस्यांनी 1-1 किलो सुपारी आणून दिलेली आहे. त्या सुपारीपासून मूर्ती निर्माण केली आहे. ही मूर्ती बनवायला 10 दिवस लागले, पूर्ण टोटल 10 दिवस लागले. एरवी आपण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवतो, मात्र पर्यावरणपूरक कसं काय सुचलं? आमचा उद्देश आता 5 वर्षापासून आम्ही पर्यावरणपूरकच मूर्ती बनवत आहोत. आणि आमचा उद्देश हाच आहे की बाबा प्रत्येक व्यक्तीने पर्यावरणाचं रक्षण करावं, अशा हिशोबाने आम्ही ती मूर्ती बनवतो. मागच्या किती वर्षापासून आपण पर्यावरणपूरक गणपती स्थापन करता आणि बनवता? आता जवळपास 5-6 वर्ष झाले. याच्या अगोदरही आम्ही बनवलेल्या आहे मूर्त्या. काय काय बनवल्या होत्या? तर नारळाची मूर्ती बनवली आहे, त्याच्यानंतर केळाची मूर्ती बनवली आहे कच्च्या, आणि बॉलची मूर्ती बनवलेली आहे, शेंगदाण्याची, सोयाबीनची, आणि हे आता सुपारीची बनवली आहे. नक्कीच पर्यावरणपूरक म्हणजे पर्यावरणासाठी हितकारक असंच म्हणावं लागेल. मनोज जयस्वाल, साम टीव्ही न्यूज, कामरगाव, वाशिम. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.